अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्या आषाढ मासातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. या दिवशी आपण दीपांचं यथोचित पूजन करत असतो. त्याचसोबत अमावस्या गुरुवारी आले आहे आणि त्याचसोबत पुष्य नक्षत्र हे देखील गुरुवारी आले आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा उद्या चालून येत आहे. आगामी वर्षातील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग हा उद्या 4:44 ते सूर्योदयापर्यंत आहे. म्हणजे गुरुपुष्यामृत काल हा आपल्याला 1.5 ते 2 तास हा गुरुपुष्यामृत काल आहे. या गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप काही ज्या सेवा असतात त्या सेवा या दिवशी करत असतो. त्यामध्ये अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची सेवा म्हणजे उद्या आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरती आपल्याला सोनाराचे घेऊन चांदीचा एक छोटासा दिवा घ्यायचा आहे. तिथून दिवा घेतल्यानंतर आपल्याला वाण्याची इथं जायचं आहे. वाण्याची इथून आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर रोज 21 दिवस चढत्या क्रमाने रोज एक फुलवात अशा पद्धतीने आपल्याला 21 दिवस ह्या चढत्या क्रमाने 21 फुलवाती लावायच्या आहेत. तसेच त्या दिवसानंतर पुन्हा उतरत्या पद्धतीने देखील आपल्याला एक एक फुलवात लावायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही 21 दिवसात सेवा करायची आहे. ह्या चांदीच्या दिव्याची पूजा आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा तांबणामध्ये अक्षत घेऊन त्या अक्षतावरती हा दिवा ठेवायचा आहे. त्याची दररोज यथाशक्ती पूजा करायची आहे आणि सायंकाळच्या वेळी आपल्याला याच्यामध्ये एक फुलवात तुपाची फुलवात लावून आपल्याला ओम श्री धनलक्ष्मी देवे नमः किंवा श्री सूक्त किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमः अशा महालक्ष्मी देवीच्या मंत्रांचा स्तोत्रांचे आपल्याला पठण करायचं आहे. जोपर्यंत ती फुलवात तेवत आहे तोपर्यंत आपल्याला या मंत्रस्तोत्रांचं पठण करायची. ही सेवा आपल्याला 21 दिवस करायची आहे. ही सेवा केल्याने आपले जर कुठे अडकलेले काही पैसे असतील किंवा कुठला व्यवहार पाणी असेल तर तो लगेच आपल्याला त्यातून मुक्तपणे मार्ग दिसतो आणि तो व्यवहार आपला लवकरात लवकर होतो. असं या सेवेचं महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ.